श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आहे आपला आरी वर्क एम्ब्रॉयडरीचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस 7वा. आज आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत की सिक्वेन्स लोड कसे करायचे. सिक्वेन्स म्हणजे आपण ज्याला चमकीसुद्धा म्हणतो. तर ती लोड करण्याचे खूप डिफरंट असे टाईप्स आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे जे आपले सिक्वेन्स आहेत, चमकी आहेत, ते लोड केली जाते. आज मी तुम्हाला ते प्रत्येक पार्ट सांगणार आहे. तो प्रत्येक मी डिफरंट टाईप सांगणार आहे की कोणत्या डिफरंट टाईपमध्ये आपण हे सिक्वेन्स लोड करतो. त्यासाठी इथे मी 23 नंबरची निडल घेतलेली आहे, नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी चमकी घेतलेली आहे, गोल्डन कॉपर शेडची आहे, जी की सिक्वेन्स आहे, ज्याला आपण चमकीसुद्धा म्हणतो. तर चला मग सिक्वेन्स लोड कसे करायचे ते पाहूयात. तर आता आपण इथे सिक्वेन्सचं वर्क करतो आहे, त्याच्यामुळे इथे मी साईडला सिक्वेन्स काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता पहिली स्टेप आहे ती आपण करूयात. इथे मी निडलमध्ये थ्रेड अडकवून थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे एक सिंगल सिक्वेन्स घ्यायचा आहे. ठीक आहे. सिंगल सिक्वेन्स घेऊन झाल्यानंतर आपल्याला त्या सिक्वेन्सच्या मधोमध एक चैन स्टिच करायची आहे. सिक्वेन्सच्या मधोमध एक चैन स्टिच करून झाल्यानंतर थ्रेड आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि त्याचा जो एंड आहे तिथे आपल्याला एक चैन स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे. ही चैन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला एक सिक्वेन्स घ्यायचा आहे. अगेन आपल्याला सेम करायचं आहे. मिडलला आपल्याला एक चैन स्टिच करून घ्यायची आहे. इथे चैन स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या पुढे अजून एक चैन स्टिच करून घ्यायची आहे. अगेन आता आपण एक सिक्वेन्स घेऊयात. अगेन आता आपण मिडलमध्ये एक चैन स्टिच करूया. इथे चैन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपण आता इथे अजून एक चैन स्टिच करून घेऊयात. पूर्ण प्रोसेस आपल्याला सेम अशीच करायची आहे. अगेन आता आपण इथे सिक्वेन्सच्या मध्ये एक चैन स्टिच करून घेऊयात. इथे चैन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आता त्याच्या एंडला चैन स्टिच करायची आहे. पूर्ण प्रोसेस आपल्याला सेम करायची आहे. पुन्हा इथे मी सिंगल चैन स्टिच केली, पुन्हा त्याच्या एंडला अजून एक चैन स्टिच केली. सिक्वेन्स लोड करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ते सगळे मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. इथे आता पुन्हा मी एंडला अजून एक चैन स्टिच केली. तुम्ही तुमच्या ड्रेसवरती, कुर्तीवरती किंवा आणखीन कोणत्या तरी कपड्यावरती अशी डिझाईन पाहिली असेल. त्याच्यामध्ये सुद्धा अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये सिक्वेन्सचं डिझाईन केलेलं असतं. हा मी तुम्हाला जो दाखवते हा सिक्वेन्स लोड करण्याचा पहिला टाईप आहे, पहिली स्टेप आहे. इथे आता आपले सिक्वेन्स जे आहेत ते आपण पूर्ण लाईनमध्ये लोड करून घेऊयात. आपल्याला इथे सिक्वेन्स घ्यायचा आहे. निडलमध्ये थ्रेड अडकवल्यानंतर आपला जो सिक्वेन्स आहे त्याच्या मधोमध आपल्याला निडल पकडायची आहे आणि तिथे आपल्याला हलक्या हाताने नॉर्मली चैन स्टिच करत निडल हलक्या हाताने टर्न करत फिरवायची आहे. ठीक आहे. इथे झाल्यानंतर हा जो एंडचा सिक्वेन्सचा पॉईंट आहे तिथे आपल्याला एक सिंगल चैन स्टिच करायची आहे. सेम अगेन प्रोसेस करायची आहे. सेम निडलमध्ये थ्रेड अडकवला, त्याच्यानंतर सिक्वेन्सच्या मधल्या पॉईंटमध्ये मी हलक्या हाताने टर्न करत एक चैन स्टिच क्रिएट केली. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या फिनिशिंग लाईनला अजून एक चैन स्टिच केली. निडलमध्ये थ्रेड अडकवायचा, त्याच्यानंतर आपल्या मिडल पॉईंटवरती आपली निडल ठेवायची, खाली लोड करायची, खालून आपला जो थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवायचा. मग हलक्या हाताने टर्न करत तिथे एक चैन स्टिच क्रिएट करायची आणि पुन्हा मग आपला जो सिक्वेन्स आहे त्याच्या एंडला अजून एक चैन स्टिच क्रिएट करायची. सेम प्रोसेस करत आपल्याला इथे आपली जी फर्स्ट सिक्वेन्स लोडिंगचा जो प्रकार आहे तो पूर्ण करायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपली फिनिशिंग लाईन आहे ती जवळ आलेली आहे. तर आता इथे आपण 2 सिक्वेन्स लोड करून घेऊयात.
आणि आता इथे आपण फिनिशिंग लाईन आपली जी आहे ती कंप्लीट करूया. सो इथे आता सिक्वेन्स लोड करून झाल्यानंतर इथे आता अजून एक आपण चेन स्टिच करणार आहोत. ठीक आहे. सो इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे एंड नॉट मारायची आहे. ठीक आहे. सो आता इथे आपण एंड नॉट मारूया. ठीक आहे. सो इथे मी एंड नॉट मारले आणि तुम्ही पाहू शकता एका लाईनमध्ये आपले जे सिक्वेन्स आहेत ते इथे लोड झालेले आहेत. तर ही झाली आपली सिक्वेन्स लोड करण्याची पद्धत प्रकार पहिला. सो आता आपण दुसरा प्रकार पाहूयात. सो दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते. सो पहिले आपली जी निडल आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपले जे सिक्वेन्स आहेत ते आधी लोड करून घेऊयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की मी निडलमध्ये सिक्वेन्स लोड करून घेतलेले आहेत. सिक्वेन्स खूप पातळ लेअरचे असतात, त्याच्यामुळे आपल्या निडलमध्ये ते इझिली पाहिजे तेवढे बसतात. ठीक आहे. सो आता आपण पहिली आपली सेकंडवाली स्टेप आहे ती करूयात. सो इथे मी निडलमध्ये थ्रेड अडकवून थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. काढून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये एक सिंगल सिक्वेन्स लोड करायचा आहे. ठीक आहे. सो इथे आता मी एक सिंगल सिक्वेन्स लोड केला. सिंगल सिक्वेन्स लोड झाल्यानंतर आपल्याला थ्रेड ओढून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि इथे तुम्हाला सिक्वेन्सची जी फिनिशिंग लाईन दिसते आहे, सिक्वेन्स जिथे संपतो, सो तिथे आपल्याला एक सिंगल चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे. सो इथे मी सिंगल चेन स्टिच केली. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तिथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपला जो सिक्वेन्स आहे त्यातला सिंगल सिक्वेन्स आपल्याला त्याच्यामध्ये लोड करायचं आहे. ठीक आहे. सो सिंगल सिक्वेन्स लोड करून झाल्यानंतर पुन्हा थ्रेड आपल्याला खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तिथे आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. तर इथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक सिंगल सिक्वेन्स याच्यामध्ये लोड करून घ्यायचा आहे. सो इथे आता मी सिंगल सिक्वेन्स याच्यामध्ये लोड करून घेतला. लोड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थ्रेड खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तिथे एक सिंगल चेन स्टिच करायची आहे. सो पुन्हा मी आता याच्यामध्ये सिंगल सिक्वेन्स लोड केलं आणि पुन्हा आता मी इथे एक चेन स्टिच करून घेते. सो पुन्हा आता मी याच्यामध्ये सिक्वेन्स लोड केला आणि मी इथे सिंगल चेन स्टिच करून घेतले. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले जे सिक्वेन्स आहेत ते एकावर एक असे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आपले सिक्वेन्स आहेत ते एकावर एक असे आलेले आहेत. सो पूर्ण जी आपली लाईन आहे ती आपल्याला सेम अशीच वर्क करायची आहे. सो अगेन आता मी याच्यामध्ये सिंगल सिक्वेन्स लोड केलं आणि आता पुन्हा मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. अगेन मी सिंगल सिक्वेन्स लोड केलं. अगेन मी इथे चेन स्टिच क्रिएट केली. इथे चेन स्टिच क्रिएट झाल्यानंतर अगेन आपण याच्यामध्ये एक सिंगल सिक्वेन्स लोड केलं. थ्रेड आपला जो आहे तो खालच्या साईडने ओढून घेतला. पुन्हा इथे मी थ्रेड खालच्या साईडने ओढून घेतला आणि तिथे एक मी चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. सो अगेन इथे मी आता सिंगल आपला जो सिक्वेन्स आहे तो लोड केला. खालच्या साईडने मी थ्रेड ओढून घेतला आणि पुन्हा आता इथे मी अजून एक चेन स्टिच क्रिएट केली. तर पूर्ण आपल्याला सेम प्रोसेस करत आपली जी ही लाईन आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्ही इथे डिफरन्स पाहू शकता. आपली जी पहिली जी स्टेप आहे सिक्वेन्स लोड करण्याची ती आणि आत्ता आपण जी स्टेप करतोय, जी प्रोसेस करतोय ती, दोन्ही पद्धतींमध्ये किती फरक आहे ते तुम्हाला आता इथे दिसतच असेल. दोन्ही पद्धतींमध्ये फरक आहे, दोन्ही पद्धती करण्यामध्ये फरक आहे, दोन्ही पद्धती लोड करण्यामध्ये फरक आहे आणि दोन्ही पद्धती दिसण्यामध्ये सुद्धा फरक आहे. ते तुम्हाला आता दिसतच असेल, कारण ही जी आपली लाईन आहे ती एकदम सुटसुटीत अशी, फक्त आपण ती एकमेकांना सिक्वेन्स जॉईन करून सुटसुटीमध्ये अशी ही क्रिएट केलेली आहे आणि ही जी लाईन आहे ती एकावर एक अशी आपण लोड करत घेतलेली आहे. सो सिक्वेन्स जरी सेम असले तरी ते लोड करण्याची जी आपली प्रोसेस आहे, जी पद्धत आहे ती वेगळी आहे आणि त्याच्यामुळे वेगळी अशी डिझाईन इथे क्रिएट होते. ठीक आहे. सो आता पूर्ण जी आपली फिनिशिंग लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला सेम वर्क करत जायचं आहे. सो तुम्हीसुद्धा घरी याची प्रॅक्टिस करा. प्रत्येक सिक्वेन्स लोड करण्याचा जो प्रकार आहे तो तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे.
सेकंडवाल्या सिक्वेन्सची जी स्टेप आहे लोड करण्याची ती सुद्धा आता इथे कंप्लीट झालेली आहे. आणि इथे आता आपण 2 सिक्वेन्स ॲड करून इथे आपण त्याला आता फिनिशिंग लाईन देऊयात. सो आता याच्यामध्ये मी 2 सिक्वेन्स लोड करून घेतले. ठीक आहे. आणि इथे आता आपली सेकंडवाली स्टेप कंप्लीट झालेली आहे सिक्वेन्सची लोड करण्याची. सो इथे आता आपण एंड नॉट मारूयात. ठीक आहे. सो इथे आता मी याला एंड नॉट मारली. आता इथे तुम्ही दोन्ही सिक्वेन्समधला फरक पाहू शकता. सिक्वेन्स सेम आहेत, दोन्ही सिक्वेन्स सेम आहेत, कलर सेम आहे, फक्त त्याची लोड करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. ही पद्धत तुम्ही पाहू शकता, ही वेगळी आहे, आणि ही पद्धत तुम्ही पाहू शकता, ही वेगळी आहे. ही आपण एकमेकांना फक्त टोक जॉईंट करून इथे आपण सिक्वेन्स लोड केले. तसे इथे आपण एकावर एक असे सिक्वेन्स लोड करून घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता ही जी लाईन आहे ती एकदम अशी भरगच्च दिसते आणि ही सुटसुटीत अशी दिसते. सो आता तुम्ही बिगिनर्स आहात, तर बिगिनर्सला लगेच असं सिक्वेन्स लोड करणं वगैरे किंवा बीड लोड करणं वगैरे जमत नाही. सो त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सो मी तुम्हाला जसे सिंगल बीड लोड करायला शिकवलेलं आहे सुरुवातीला, तसंच तुम्ही सिक्वेन्ससुद्धा करू शकता. सो सिक्वेन्स कसे करायचे ते मी तुम्हाला इथे सांगते. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, निडलमधून थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 चेन स्टिच करायचे आहेत. ठीक आहे. 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर एक सिक्वेन्स लोड करायचा आहे. ठीक आहे. एक सिक्वेन्स लोड केल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. तिथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आता 2 चेन स्टिच करायचे आहेत. ठीक आहे. पुन्हा आता इथे 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक सिंगल सिक्वेन्स याच्यामध्ये लोड करून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये सिंगल आपला जो सिक्वेन्स आहे तो लोड करून घेतला. ठीक आहे. लोड करून घेतल्यानंतर तिथे एक आपल्याला सिंगल चेन स्टिच करायची आहे. तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे 2 चेन स्टिच करायचे आहेत. पुढे 2 चेन स्टिच करून झाल्या की अगेन आपल्याला आपला जो सिक्वेन्स आहे तो लोड करायचा आहे. अगेन आपल्याला सिक्वेन्सच्या एंडला एक सिंगल चेन स्टिच करायची आहे. अगेन आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा इथे 2 चेन स्टिच करून झाल्या. पुन्हा मी आता याच्यामध्ये एक सिक्वेन्स लोड केला. इथे मी चेन स्टिच केली. पुन्हा आता इथे मी 2 चेन स्टिच करून घेतल्या. ठीक आहे. पुन्हा इथे 2 चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये आता सिंगल सिक्वेन्स लोड केला. पुन्हा मी तिथे एक चेन स्टिच केली. पुन्हा आता मी इथे 2 चेन स्टिच करून घेतल्या. ठीक आहे. 2 चेन स्टिच करून घेतल्या. पुन्हा सिंगल सिक्वेन्स मी लोड केला. पुन्हा सिक्वेन्सच्या एंडला इथे मी चेन स्टिच केली आणि पुन्हा आता इथे मी 2 चेन स्टिच केल्या. पुन्हा आता याच्यामध्ये मी एक सिंगल सिक्वेन्स लोड करून घेतला. ठीक आहे. पुन्हा आता इथे मी चेन स्टिच केली. पुन्हा इथे मी एक सिंगल अजून एक चेन स्टिच केली आणि इथे आता मी एंड नॉट मारून घेतलेली आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आधी तुम्ही ही स्टेप करून पहा की डिस्टन्स ठेवून सिक्वेन्स लोड कसे करायचे. याच्यामध्ये जर तुम्ही सिक्वेन्स लोड करायला शिकलात तर तुम्ही पुढची जी प्रोसेस आहे, जे प्रकार आहेत सिक्वेन्स लोड करण्याचे, ते सुद्धा इझिली शिकू शकता. सो आता इथे मी तुम्हाला 3 प्रकार दाखवलेले आहेत. सो आता आपण चौथा प्रकार पाहूयात. सो चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली जी चौथी प्रोसेस आहे, जो आपला 4th टाईप आहे गोल्डन सिक्वेन्स लोड करण्याचा, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हे गोल्डन शुगर बीडसुद्धा लागणार आहेत. सो त्यासाठी इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. सो आता शुगर बीड आणि सिक्वेन्स हे एकदाच लोड कसे करायचे ते आपण पाहूयात. इथे निडलमध्ये थ्रेड अडकवून वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या निडलमध्ये सिक्वेन्स आणि गोल्डन बीड लोड करून घ्यायचे आहेत. सो इथे मी तुम्हाला दाखवते आहे जवळून. तुम्ही पाहू शकता की मी कसे लोड करून घेतलेले आहेत. सिंगल सिक्वेन्स, सिंगल शुगर बीड, सिंगल सिक्वेन्स, सिंगल शुगर बीड असं आपल्याला लोड करून घ्यायचं आहे आपल्या निडलमध्ये. ठीक आहे.
सो असं स्टोअर करून झाल्यानंतर ते आपल्याला होल्ड करायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपला जो थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करायचे आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की मी सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करून घेतलेले आहेत. सो ते लोड करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो हा आपला सिक्वेन्स आहे त्याच्या जी ही एंडची बाजू आहे तिथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे, सो इथे आता मी चेन स्टिच करून घेते. ठीक आहे, सो इथे तुम्ही पाहू शकता की सिक्वेन्स आणि शुगर बीड आपण एकदाच त्याच्यामध्ये लोड करून घेतलेले आहेत आणि आपण इथे एक चेन स्टिच करून घेतले. सो पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. सेम आपल्याला सिक्वेन्स आणि आपले जे शुगर बीड आहेत ते लोड करून घ्यायचे आहेत. लोड करून झाल्यानंतर पुन्हा आता आपण इथे एक चेन स्टिच केले. पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केले. पुन्हा इथे मी एक चेन स्टिच केली. पुन्हा मी सिक्वेन्स शुगर बीड लोड केले. पुन्हा मी इथे एक चेन स्टिच केली. पुन्हा मी त्याच्यामध्ये सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केला आणि पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. सो तुम्ही आता डिफरन्स पाहू शकता की मिडलला आपले शुगर बीड आलेले आहेत. सो पहिली, दुसरी, तिसरी आणि आपली चौथी जी स्टेप आहे सिक्वेन्स लोड करण्याची तीसुद्धा खूप वेगळी आहे. सो पुन्हा आपण आता सेम प्रोसेस करूयात. तर पुन्हा आता निडलमध्ये मी सेम घेतलेला आहे सिक्वेन्स आणि शुगर बीड. सो इथे पुन्हा मी सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केलं. ठीक आहे, लोड केल्यानंतर पुन्हा मी आता इथे एक चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केलं. पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा इथे मी सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केलं. पुन्हा इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. जेव्हा आपण सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करू तेव्हा आपला जो खालचा थ्रेड आहे आपल्या हातामध्ये जो आपण थ्रेड पकडला आहे तो नॉर्मल हलक्या हाताने आपल्याला मागच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपली ही जी निडल आहे ती परफेक्ट मागे जाऊन आपला जो शुगर बीड आहे तिथे थांबेल. आणि मग तिथे थांबल्यानंतर पुन्हा आपल्याला निडलमध्ये थ्रेड अडकवून इथे एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. सो तुम्ही डिफरन्स पाहू शकता. खूप वेगळी पद्धत आहे ही सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करण्याची. पुन्हा मी निडलमध्ये सेम आता घेतलेले आहेत सिक्वेन्स आणि शुगर बीड. पुन्हा आता आपण याच्यामध्ये सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केलं. पुन्हा आपण तिथे एक चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड केलं. पुन्हा तिथे एक आपण चेन स्टिच क्रिएट केली. सो आपल्याला स्टार्ट टू एंडपर्यंत सेम प्रोसेस करत जायचं आहे. फक्त आपला जो थ्रेड आहे तो आपल्याला हलक्या हाताने पकडायचा आहे. एकदम पण सैल किंवा एकदम पण घट्ट असा आपल्याला आपला थ्रेड पकडायचा नाही आहे. आणि निडल पण आपल्याला इथे एकदम हलक्या हाताने हाताळायची आहे. म्हणजे जर तुम्ही एकदम जोरात थ्रेड पकडलात तर तुमचा जो थ्रेड आहे तो फिटिंग येईल आणि तुटण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. आणि तुम्ही निडलमध्ये सुद्धा थ्रेड अडकवून निडल जर तुम्ही जोरात खेचली तेव्हाही तुमचा धागा तुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा थ्रेड इथे वापरतो तेव्हा तो एकदम मीडियम असा आपल्याला पकडायचा आहे. एकदम पण फिटिंग किंवा एकदम पण सैल असा आपल्याला सोडायचा नाही आहे. आणि आपली जी निडल आहे तीसुद्धा आपल्याला एकदम हलक्या हाताने हाताळायची आहे. सो इथे वर्क कंप्लीट झाल्यानंतर आता आपण इथे एंड नॉट मारूया. सो इथे आता मी एंड नॉट मारलेली आहे. सो आता तुम्ही पाहू शकता की ह्या सिक्वेन्समध्ये मी शुगर बीड लोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसती आहे आणि खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह असा लुक येतो ह्या सिक्वेन्स आणि शुगर बीडला. सो इथे आता सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करून झाल्यानंतर अगेन आपल्याला सिक्वेन्स आणि शुगर बीडच लोड करायचे आहेत. फक्त प्रोसेस थोडी वेगळी आहे. ही प्रोसेस वेगळी होते आणि आता आपण सिक्वेन्स आणि शुगर बीड पाहणार आहोत. त्याची प्रोसेस वेगळी आहे. तर नीट पूर्ण लक्ष देऊन बघा. आपल्याला काय करायचं आहे, एक सिंगल सिक्वेन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, सो इथे मी सिंगल सिक्वेन्स घेतलं. आपला जो थ्रेड निडलमध्ये अडकवून घेतलेला आहे. सो इथे आता थ्रेड आपण खालच्या साईडने ओढून घेतला. त्याच्यानंतर इथे
सिक्वेन्सचा जो मिडलचा पॉईंट आहे तिथे मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली. ठीक आहे. सो तिथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला एक सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. सिंगल शुगर बीड घेऊन आपला जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला शुगर बीड लोड करायचा आहे. ठीक आहे. सो तिथे शुगर बीड लोड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थ्रेड मागच्या साईडने ओढून घ्यायचा आहे आणि आपला जो सिक्वेन्सचा एंडचा पॉईंट आहे तिथे आपल्याला एक सिंगल चेन स्टिच करून घ्यायची आहे. आपल्याला सिक्वेन्सच्या मिडल पॉईंटमधून एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे. सो तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला एक सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. सिंगल शुगर बीड घेतल्यानंतर तो आपल्याला थ्रेडमध्ये लोड करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. आपली जी सिक्वेन्सची फिनिशिंग जी लाईन आहे, सिक्वेन्सची एंडचा पॉईंट, तिथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. तर इथे आता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सो दोन्ही मेथडमध्ये मी सिक्वेन्स आणि शुगर बीडचा वापर केलेला आहे. पण दोन्ही ज्या मेथड आहेत त्याची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. लोडिंग करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा की मी कसं करते आहे. तर पुन्हा आता आपल्याला इथे एक सिंगल सिक्वेन्स घ्यायचा आहे. ठीक आहे. आपण इथे सिंगल सिक्वेन्स घेतला तर आपला सिक्वेन्सचा जो मिडलचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी निडल लोड करून इथे मी एक सिंगल चेन स्टिच करून घेतली. ठीक आहे. सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला त्याच्यामध्ये एक सिंगल शुगर बीड ॲड करायचं आहे. सिंगल शुगर बीड ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला सिक्वेन्सच्या एंडला एक सिंगल चेन स्टिच करून घ्यायची आहे. सिक्वेन्स लोड करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. सिक्वेन्स लोड करणं आणि लोड करून झाल्यानंतर ते दिसायलासुद्धा वेगळे दिसतात. सो प्रत्येक सिक्वेन्स तुम्ही पाहू शकता की प्रत्येक सिक्वेन्सची लोड करण्याची पद्धत आणि त्याच्यानंतर लोड करून झाल्यानंतर दिसणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर इथे आता आपण आपली जी फिनिशिंग लाईन आहे तिथे अजून एक सिक्वेन्स आणि शुगर बीड लोड करून घेऊयात. तर इथे आता एक सिंगल सिक्वेन्स आणि एक सिंगल शुगर बीड मी लोड करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली जी लाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. सो आता आपण इथे एंड नॉट मारूया. तर ही जी आपली फोर्थवाली जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स आणि शुगर बीडचाच वापर केलेला आहे, पण तुम्ही पाहू शकता की ती मेथड आणि ती दिसणं तिचं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण सिंगल शुगर बीड आणि सिक्वेन्स ॲड केलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण सिंगल शुगर बीड आणि सिक्वेन्स ॲड केलेला आहे. पण दोन्हीची जी मेथड आहे ती वेगळी आहे, प्रोसेस वेगळी आहे आणि दोघांचं दिसणंसुद्धा खूप वेगळं आहे. सो ही होती आपली सिक्वेन्स आणि गोल्डनचीच पद्धत, पण जरा वेगळी लोड करण्याची पद्धत होती. इथे मी तुम्हाला सिक्वेन्स लोड कसे करायचे ते दाखवलेलं आहे आणि सिक्वेन्स लोड करण्याचे जे पद्धत आहे, जे टाईप्स आहेत वेगवेगळे, ते सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सगळं सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की मी सांगितलेलं तुम्हाला सर्व समजत असेल आणि सर्व गोष्टी क्लिअर होत असतील. सो इथे मी तुम्हाला जे लोड करण्याची पद्धत सांगितलेली आहे प्रत्येक सिक्वेन्सची, ती तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. तुम्ही ह्या प्रत्येक सिक्वेन्स लोड करण्याची घरी प्रॅक्टिस करा. सो आज मी तुम्हाला सिक्वेन्स लोड कसे करायचे वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे. सो आज पुरतं एवढंच. तुम्ही याची घरी नक्की प्रॅक्टिस करा. सो आज पुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.